तुम्ही विचार करत असाल, शेवग्याच्या शेंगा भाजून मी असं काय बनवते. पण तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याच्या शेंगा भाजून अप्रतिम अशी आमटी आपण तयार करू शकतो. कशी बनवायची ते तुम्हाला सांगते. काय करायचं, आधी अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजवून ठेवायची. साधारण एक अर्धा तास तरी मुगाची डाळ भिजत ठेवायची आणि मग नंतर शेवग्याच्या शेंगा भाजायला घ्यायच्या. आता शेवग्याच्या शेंगा ह्या अशा जाड जाड घ्यायच्या, कारण की काय होतं, पातळ शेंगा घेतल्या तर त्याचा दळ जास्त निघणार नाही भाजल्यानंतर. त्यामुळे जाड शेवग्याच्या शेंगा मिळतात ना, त्या आणायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या. व्यवस्थित भाजून घ्यायच्या, जसं आपण वांग्याचं भरीत करताना वांगा भाजून घेतो ना, तसंच छान भाजल्या जातात. साधारण एक 10 ते 15 मिनटं लागतात भाजायला. पुढून मागून व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता समजा जर तुम्हाला असं भाजता येत नसेल तर तुम्ही अर्ध्या अर्ध्या करून जरी भाजल्यात तरी चालू शकतं. मी आता स्टार्टिंगपासून पूर्ण भाजलेल्या घेतलेल्या आहेत. साधारण 10 मिनटात या भाजून तयार होतील. शेवग्याच्या शेंगा भाजून झाल्या की मी ह्याच्यावरतीच थोडंसं छोटासा खोबऱ्याचा तुकडा असतो ना, तोही भाजून घ्यायचा. तो अगदी 5 मिनटात भाजला जातो, पण भाजलेलं खोबरं पण खूप छान लागतं या भाजीमध्ये. त्यामुळे एवढा साधारण मी तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि तो भाजून घेते. तो भाजून झाला की मग आपण शेवग्याच्या शेंगा तोपर्यंत गार झालेल्या असतात, त्याच्यातला दळ काढून घेऊयात. काय करायचं, तुम्ही बघू शकता ह्या अशा भाजलेल्या आहेत शेंगा. ह्याच्या आपण फोडून घ्यायची ही शेंग आणि शेंगातला आतला दळ जो आहे तो काढून घ्यायचा. शेंग भाजलेली आहे त्यामुळे खमंग असा वास येतो त्याचा. इतका सुंदर वास येतो की असंच खाऊन टाकावं असं वाटतं. आणि खरंच मी एक घास खाऊन बघितला, सुंदर लागला. म्हणजे ह्याच्यावरती जर का आपण हा दळ काढला आणि त्याच्यावरती जर मीठ आणि तिखट टाकलं ना, तर तेही खायला अप्रतिम लागेल. एवढं सुंदर भाजल्यानंतर वास येत होता, जणू चुलीवरतीच भाजून आपण घेतलेल्या आहेत शेंगा असा वास येत होता. तर तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. वेगळी पद्धत आहे बनवण्याची आणि खूप चविष्ट अशी आमटी तयार होते. तर हा सगळा दळ असा पटापट निघून जातो. थोडंसं काळा साईडला म्हणजे जळलेलं येतं, पण त्याचा खरपूस असा वास येतो, त्यामुळे काही प्रश्न नाही काळं आलं तरी. सगळा दळ असा मी काढून घेतला. म्हणजे नुसत्याच बिया काढायच्या नाही, तर जरा थोडंसं खरवडून आतला दळ पण काढून घ्यायचा. म्हणजे नुसत्याच बिया नाही काढायच्या. हे बघा, आता इथं मी आतला दळ पण सगळा काढून घेतला आहे बिया काढून. हा दळ पण फार महत्त्वाचा आहे, हा पण फार चविष्ट असतो, वाया नाही घालवायचं काही. आता हा एवढा साधारण 2 वाट्या तरी असतील एवढा दळ निघालेला आहे, 4 ते 5 शेवग्याच्या शेंगांचा. आता ह्याच्यापुढे आपण वाटणाची तयारी करूयात. आता वाटण तयार करताना ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण जे खोबरं मी भाजून ठेवलं होतं त्याचे काप करून घातलेले आहेत आणि कोथिंबीर साधारण 1 वाटीभर कोथिंबीर धुवून घातलेली आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं, कारण की खोबरं आहे ते विदाऊट पाण्याचं बारीक होणारच नाही. त्यामुळे पाणी घालून असं पेस्ट तयार करून घ्यायची. मग आता आली फोडणीची तयारी. फोडणीची तयारी करताना त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, ती तडतडली की मग 1 चमचाभर जिरं घालायचं. जिरं पण तडतडलं की साधारण 15-20 पानं कढीपत्त्याची घालायची. कढीपत्त्याचा पण सुंदर वास येतो. आणि मी इथे 2 टोमॅटो चिरून घेतले होते, ते घातलेत. छोटे 2 टोमॅटो होते म्हणून मी 2 घेतलेत. जर मोठा टोमॅटो असेल तर एकही चालू शकतो. आणि जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप पण करू शकता. आता टोमॅटो इथं स्मॅश झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला तेल सुटेपर्यंत छान परतायचं. साधारण 5 मिनटं तरी लागतात परतायला, पण व्यवस्थित कॉन्स्टंट हलवायचं आणि तेल सुटेपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं. कारण की आपण जो लसूण आहे तो कच्चा आहे, तो चांगला शिजला गेला पाहिजे ह्याच्यामध्ये. आता ह्याला तेल सुटायला आलेलं आहे छान. तर त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा मी हिंग घातलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे मी इथे लाल तिखट घातलेले. आता हे लाल तिखट 2 चमचे घातल्याने हे चांगलं झणझणीत होणार आहे आमटी ही. पण तुम्हाला जर का झणझणीत नको असेल तर तुम्ही 1 चमचाभर तिखट घालून 1 चमचाभर काश्मीरी मिरची घालू शकता, जी कलरला छान येते. आता हे छान परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो दळ काढलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा तो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून ते एकजीव झाल्यानंतर, मिक्स झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच भांड्याने मी 1 भांडंभर पाणी घालून घेतलं. आता इथे ही भाजी घट्ट आहे. आता तुम्हाला जर भाजी म्हणून खायची असेल तर मग इथेच तुम्ही एवढंच पाणी घालून तुम्ही भाजी तयार करू शकता. पण मला आमटी पण करायची आहे, कारण की ती भाताबरोबर पण खूप सुंदर लागते. म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून 1 भांडंभर पाणी घालून घेतलं. म्हणजे साधारण 2 ग्लास पाणी मी इथे घालून घेतलं. तुम्हाला किती तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवे
त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता ही भिजवलेली जी मुगाची डाळ आहे ती घालून घ्यायची. ती घालून झाल्यानंतर मग चांगलं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. म्हणजे साधारण उकळी येईपर्यंत हे छान ढवळून घ्यायचं मुगाची डाळ घालून झाल्यानंतर. आणि मग अगदी शेवटी मीठ घालून घ्यायचं. आता इथे आपला मिठाचा अंदाज व्यवस्थित येऊ शकतो, त्यामुळे शेवटी मीठ घालून घ्यायचं आणि एकदा व्यवस्थित ढवळून हलवून मग ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 8 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. कारण की ह्याच्यामध्ये जी मुगाची डाळ आपण घातलेली आहे ती कच्ची आहे, ती शिजायला वेळ लागणार. त्यामुळे 8 ते 10 मिनटं झाकण ठेवून हे शिजू द्यायचं. भाजी शिजली 8 ते 10 मिनटानंतर की खूप सुंदर असा घमघमाट वास येतो. कधी एकदा जेवायला बसतो असं होतं, इतका सुंदर वास येतो भाजीचा. तुम्ही बघू शकता इथे डाळ पण शिजलेली आहे आणि भाजी पण खूप छान तयार झालेली आहे. आता इथे डाळ शिजलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली गरम आहे हे वरण, पण बघा डाळ एकदम व्यवस्थित आपली शिजलेली आहे. ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो. खूप सुंदर लागते, अप्रतिम लागते आणि बनवायला पण खूपच सोपी आहे. खूप जास्त काही कटकट नाही आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडली की नाही ही रेसिपी. आणि आवडली असेल तर शेअरही करा. खालचं सबस्क्राईब बटन आहे तेही एकदा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज बघायला मिळतील. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.